आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगासोबत वारकरी रुक्मिणी मातेचंही दर्शन घेतात। पूर्वाभिमुख असलेली रुक्मिणी मातेची मूर्ती मन प्रसन्न करणारी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली पैठणी साडीचा पोशाख आज रुक्मिणी मातेला परिधान करण्यात आला आहे। दरम्यान रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेली आहे आणि आपण आता माता रुक्मिणी यांच्या गाभाऱ्यामध्ये आहोत। सुंदर अशी मूर्ती आहे, मन प्रसन्न करणारी अशी मूर्ती आहे आणि आज या मातेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जी साडी देण्यात आलेली होती ती साडी खरं तर आज परिधान केलेली आहे आणि सुंदर आणि नेत्रदीपक अशी या रुक्मिणी मातेची मूर्ती आहे आणि सर्वांचंच दैवत खरं तर विठ्ठल आणि रुक्मिणी आहे। लाखो वारकरी आज पंढरीमध्ये आलेले आहेत। आषाढी एकादशी निमित्त दर्शनासाठी जवळपास 22 ते 24 तास लागतात, तरी सुद्धा या विठ्ठल आणि रुक्मिणींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी हे रांगेमध्ये उभे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्णपणे रुक्मिणी मातेची मूर्ती आपण पाहतोय की पूर्वाभिमुख ही मूर्ती आहे आणि आकर्षक अशी मूर्ती आहे। यंदा संपूर्ण मंदिरामध्ये एक नवा साज आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे। 700 वर्षांपूर्वी जसं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं तसं रूप आहे ते देण्याचा प्रयत्न आहे तो पुरातन खात्याकडून करण्यात आलेला आहे आणि सुंदर अशी मूर्ती आहे। वारकरी दर्शन घेत आहेत आणि पुढे जात आहेत। लाखोंच्या संख्येने वारकरी सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन निकेश मोरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।